तर काल चालला जातो आम्ही रावणपाले. मित्र लोक म्हणे दसरा होता तर रावणपाले जाऊ, पण रावणपाले आलो तर साला इथं कांड असा झाला का रावण पहिलेच जळला होता. तर काय म्हणता मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. साला आज येऊन जाते आपल्या घरी देवांशू भाऊ आला. तो म्हणते चल म्हणते पहिले दसरा आहे म्हणे, तर आपण रावणपाले जाऊ म्हणे. आज खत्री भाऊले बी घेऊन टाकतो आपण त्याच्या घराकडून. साला खत्री भाऊ बाहेर उभा होता, मग आम्ही चालला जातो रावणपाले येऊन जातो पहिले रेसिंग बाग मध्ये. पण साला इथून माहित झालं का रावण पहिलेच फुटला. रावण फुटला म्हटलं तर मग साला आमच्या उंगीला पूर्ण दिमाग खराब. मग साला आमच्या विषय हे झाला. मग खत्री भाऊ म्हणे चल म्हणे कस्तुरचंद पार्क जाऊ म्हणे, तिकडे पण रावण आहे म्हणे, तिकडे चालला जाऊ म्हणे. मग साला तिकडून बी निघून जातो आपण. मग साला मला विचार बी येत होता जाता जाता का साला जाऊन तर म्हटलं, पण साला तो बी रावण जळला असेल तर विषय काय अलगच होऊन जाईल. साला एवढं दुरून आलो पेट्रोल खर्च करून, पण रावण काय भेटलंच नाही पाहिले. हट साला नसीबच बेकार आहे. साला रावण पाहायला आलो, साला तो बी जडून गेला. साला रावणले बी एवढी घाई होती आज जडाची. साला विचार एवढा चांगला केला का ब्लॉग बनवीन म्हटलं चांगला वाला, पण साला इथं कुठं चांगला ब्लॉग बनवू. साला रावणले घाई होती तो साला पहिलेच जडून गेला. तसं तर रावण पाची काही गरज नव्हती म्हणा, माझ्यासोबत माझ्या 2 रावण बी आले होते. तसं तर तुम्ही पाऊस शकता, मांग 2 रावण बसले होते ना. साला रावणची सेवा आपणच करत होतो. गाडी तर आपल्यालाच चालवणं पडली ना. मग येऊन जातो आपण इस्कॉन मध्ये आलो. तर आता इस्कॉनच्या पार्ट तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगतो. आजचा ते एवढंच. आता भेटू आपण समोरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, टाटा, गुड नाईट, टेक केअर.